सर्वांना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। होळी निमित्त आमच्याकडे पाहुणे आले म्हणजेच प्रथमेश शेठ। होळी निमित्त पुरणपोळीलाही सुरुवात झाली। पुरणपोळी मस्त तृप्ती गरम गरम काढत होती, तोपर्यंत आम्ही जाऊन येणार होतो कुंभारवाड्यामध्ये। वाजले 7:45 आम्ही निघालो। प्रथमेशही निघाला, रुणवी, आरवी आणि मी, आम्ही चौघेजण असे निघालो घरातून पटापट। आणि आमच्या इकडची होळीला सुरुवात होत होती, तोपर्यंत आम्ही जाऊन येणार होतो कुंभारवाड्यामध्ये, कारण तिथे ना वेगवेगळ्या विषयावरती दरवर्षी होळी बनवतात। तिकडे रुणवी घाबरत होती। मग आम्ही पोहोचलो होळीचे रंग घ्यायला आणि पिचकारी घेण्यासाठी। इथे खूप छान छान प्रकारचे रंग होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या, बंदूक लहान मुलांसाठी होते। इकडे रुणवी पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या बोलत होती। मग रुणवीसाठी बंदूक, प्रथमेशसाठी बंदूक आणि आरवीसाठी रंग घेतले आणि घरी पोचलो। घरी पोचल्यानंतर रुणवी कशी आईकडे धावतच गेली। मग गरम गरम पुरणपोळी आणि गरम गरम चहा, एक नंबर चहा बरोबर पुरणपोळी लागत होती। मी खाल्ल्यानंतर सर्वांनी मग पुरणपोळी खाल्ली। प्रथमेश शेटने खाल्ली, आईने, आरवीने, रुणवीने, मग तृप्तीने खाल्ली। खूप छान पुरणपोळी झाली होती। मग आम्ही खाली गेलो, होळीलाही सुरुवात झाली होती। इकडे रुणवी मस्त तयार होऊनच पिचकारी घेऊनच खाली आली होती आणि सर्वांवरती पिचकारीने पाणी मारत होती।